नमस्कार मंडळी, हा टीआरपीचा जमाना आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच एक नवीन ट्विस्ट स्टार प्रवाहाच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत येणार आहे. या मालिकेत पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या या मालिकेचा नवीन ट्रॅक पाहायला मिळतो. त्यामुळे काही दिवसापूर्वीच या मालिकेतील प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या मालिकेचा निरोप घेतला. आता या मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. ही अभिनेत्री आहे प्राजक्ता नवाळे. प्राजक्ताने या मालिकेत मंजिरीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता प्राजक्ता म्हणजेच मालिकेतील ऋतुजाने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तिने एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ऋतुजा लास्ट सीन असं म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यामध्ये ती लिहिते, माझ्यासाठी हा सगळ्यात अवघड आणि भावूक असा क्षण आहे. एंट्रीचा पहिला सीन ते आजचा शेवटचा सीन, हा सगळा प्रवास आठवला आणि राहवलं नाही. ऋतुजाचा शेवटचा सीन करताना खूपच भरून आलं. ऋतुजाचा प्रवास खूप भारी होता. गेली 2 वर्ष ऋतुजावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. प्रत्येक सीनची, ऋतुजाच्या लूकची पोचपावती कायम मिळाली. 2 वर्षात खूप काही शिकायला मिळालं. आज ऋतुजाचा गोड प्रवास इथेच थांबतोय. काय चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. 2 वर्षाचा हा प्रवास माझ्यासाठी खूपच मोठा आहे. यासोबतच तिने प्रेक्षकांसह संपूर्ण टीमचे स्टार प्रवाहाचे देखील आभार मानले आहेत. दरम्यान ही मालिका आता एक वेगळ्या वळणावर गेली आहे आणि या मालिकेत किशोरी शहाणे या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. इंद्रायणी धर्माधिकारी या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका ती साकारताना दिसणार आहे. DIG इंद्रायणी धर्माधिकारी या मालिकेत आता कोणकोणते ट्विस्ट आणतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर नीना कुलकर्णी, प्राजक्ता नवाळे यांच्यासोबत या मालिकेतील नाना म्हणजेच अभिनेते उमेश दामले यांची सुद्धा या मालिकेतून एक्झिट झाली आहे. याखेरीज मालिकेत निखिलची भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश वध्या याची देखील या मालिकेतून एक्झिट झाली आहे. सेटवरती केक कापून या चारही सदस्यांना मालिकेतील इतर कलाकारांनी आणि टीमने निरोप दिला. तर येड लागलं प्रेमाचं या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा.